पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द झालेला आहे अशी सूत्रांची माहिती आहे। विशाल गोखलेंची व्यवहारामधून माघार। गोखले बिल्डरकडून ट्रस्टींना जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी पत्र पाठवण्यात आलेले आहे। ट्रस्टी देखील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी सकारात्मक आहेत अशी माहिती मिळते। पहिला अंक संपलेला आहे आणि दुसरा अंक चालू होतो। दुसऱ्या अंकात पत्र आलेले आहे। तिसरा अंक येऊन देणार ना अशी मला अपेक्षा आहे। तिसरा अंक म्हणजे मग ही चिरफाड होणार आहे त्यांच्या राजकीय जीवनातली। गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणावरील धंगेकरांच्या आरोपांनी महायुतीत वादाचं मोहोळ उठलं होतं। आज अखेर जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर विशाल गोखलेंनी या व्यवहारातून माघार घेतली आहे। गोखले बिल्डरनं ट्रस्टींना जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी पत्र दिलंय। ट्रस्टींनी देखील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी सकारात्मकता दर्शवली आहे। असं असलं तरी व्यवहार रद्द होत नाही तोपर्यंत शांत बसणार नसल्याच्या पवित्र्यात धंगेकर आहेत। ट्रस्टीज पळून गेले तर कुठं आणायचे धरून त्यांनी दिलंय पत्र। ट्रस्टी आता ट्रस्टीलाच मला माहित नाही, ट्रस्टीनेच हा व्यवहार केलाय। जरी हा आज मेल पाठवला असेल तरी अजून मला भरोसा नाही। जोपर्यंत हा व्यवहार रद्द होत नाही तोपर्यंत मी गप बसणार नाही। चंद्रकांत दादांनी एवढा लिफाफा आणला होता आणि तो दाखवला असेल की आता बघा, आणि मग लगेच त्यांची प्रक्रिया काल शिंदे साहेब मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांना ज्या मीटिंग झाली त्यावेळेस म्हणलं आता काम झालं। आता सगळ्यांच्या लक्षात आलं की आता हे सगळा विषय संपेल, नाहीतर तुमची राजकीय कारकीर्द पणाला लागेल। कुणाच्या दबावामुळे नाही तर सर्वांची भूमिका समजून घेऊन फडणवीसांनी करार रद्द केल्याचं पंकज भोयर यांनी म्हटलंय। याच्यामध्ये सर्वांची भूमिका समजून घेऊन राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अखेर हा करार रद्द केलेला आहे आणि याच्यामध्ये निश्चितच सर्वांची भूमिका समजून घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल। धंगेकर आज पुण्यातील जैन बोर्डिंगला भेट देणार आहेत। जैन मुनींची भेट घेतल्यानंतर ते पत्रकार परिषद आता एक पाऊल गोखले बिल्डर्सनी पुढे टाकलेलं आहे। ट्रस्टीनी सुद्धा एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे आणि त्यांनी जर का ते पाऊल पुढे टाकलं नाही तर आणि 30 तारखेच्या आत पुन्हा ट्रस्टचं नाव जर का प्रॉपर्टीला लागलं नाही तर महाराजांचं उपोषण चालूच राहणार आणि उपोषण सुरू झालं तर आम्ही गप्प बसणार नाही। आम्ही आता या ट्रस्टींच्या दारात जाऊन आम्हाला उपोषण करावं लागेल। तर दुसरीकडे जैन समाज आज देशभरात आंदोलन करणार असून जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनं दिली जाणार आहेत। लड़ाई अभी खत्म नहीं हुई है। आज मोर्चा और जोर पर निकलेगा और ये मोर्चा ट्रस्टी के खिलाफ निकलेगा। अभी भी मतलब मुझे संतोष नहीं है। जिस दिन ये पूरी डील कैंसिल हो जाएगी, सौदा रद्द हो जाएगा और ये सारा दबाव खत्म हो, उसके बाद मुझे शांति और चैन मिलेगा। उसके पहले हम चैन से नहीं बैठेंगे। की जर गोखलेंनी जर व्यवहार रद्द केला तर ट्रस्टी पैसे देण्याला बंधनकारक राहणार नाही। त्यामुळे हा आता हे कायदेशीर पेच प्रसंग येणार आहे आणि ट्रस्टी पैसे देता का नाही त्यांना, कारण हा एक म्हणजे कोंडी निर्माण होणार आहे।